हे बघा कसे आकूर शोधतोय तो. ह्या लोकांनाच माहिती आहे आकूर, आपल्याला नाही माहिती पडत आकूर. हे खत मित्रांनो आम्ही आहे ना काजीसाठी आज वापरणार आहोत. याला आमच्याकडे गांडूळ खत बोलतात. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज काजींना भर घालायला आलो आहे. भर म्हणजे कसं, छोट्या ज्या काजी आहेत त्यांना खत घालायचं मुद्दामध्ये, मूळ जे असतं तिथे. आणि हे बघा, ह्या मोठ्या ज्या काजी आहे, काजूची झाडं दिसतात ती मोठी, ह्यांना नाही, कारण आता ती मोठी झालेली आहे. जी बारकी बारकी आहेत, आता मला सांगा, ही बघा, ह्याला बारका आहे दिसतं तुम्हाला, हे बारका झाड आहे. तर त्याच्यासाठी असे मुदामध्ये त्यांना खत घालायचं. तर मी भाई असं दोघेजण एक आज काम करण्यासाठी आलो. तर बघूया आपण, आता खत घालून झालं की नंतर तुम्हाला दाखवतो खत वगैरे कसं घातलं आहे ते. आणि आज जवळजवळ मला वाटतं पूर्ण दिवस आमच्या ह्या बागेतच जाणार आहे. आता 2च माणसं आहेत आम्ही, आणि काय जास्त मोठं काम नाही आहे, कारण वाढच काढलेली आहे. तरीसुद्धा ह्या 2 महिन्यामध्ये किती बेटं आलेले आहेत ती बघा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असं मुदामध्ये छोटं झाड आहे, त्याच्या मुदामध्ये असं खड्डा काढायचा आणि त्याच्यामध्ये खत घालायचं. आता मी खत घालायला घेतो आहे आणि भाई खड्डे काढून घेतो. तिकडे भाई, तिकडे नाही आहे. हा, इकडे वरती आहेत. भाई तू ये ना, घालून घे ना पटकन जरा, मग मी नंतर वरचे घालतो. ह्याचं नाव काय ठेवलं आहेस? तो बायोकडे खदा नाही गेलो, तो पाटणा आला बायोचा. होय काय? अरे काहीतरी नाव ठेवून दे त्याला, रामू बिमू काहीतरी. आणि वेली असले तर तोडूनच टाक. वेली तोडायला लागतात. वेली येऊन तुटली ना तर मग आहे. तसं या काम करीत जाऊया. हां चालेल. ओके. हे बघ, मजबूत झालेत. हां पक बेट मारून टाकायचं. हां. बाजूचं हे करून टाक. वेल नाही ना तिथे आलेली. नाही, ते पण तोडून टाकते कशाला? जाम पाहिजे. जाम ते रानटी जाम आहे. रानटी तर रामू चल. कुत्रा येईल समोर, काय त्याच्या समोरच येईल. त्याला काहीतरी दिसलंय. वाढच काढल्यास 2 महिने फक्त झाले, पण या 2 महिन्यामध्ये किती रान आलंय बघा.
आता परत ह्या 15 ते 20 दिवसामध्ये परत हे रान सगळं काढायला घ्यायला पाहिजे. ही बेट आलेली आहेत ती हाय भाई बरोबर माझ्या. आणखी तरी पण भाईच्या संगती 2 माणसं द्यावं लागणारच आहेत. हा घे इथे. फक्त येली काय ठेवायच्या नाही का? हे बाई इथे गुरपटून गेले सर्व. ये फक्त साईडचं उडं. हा ते खूप अडचणीत आहे ती काच. टाकला हां अरे ते खूप किचाट झालं होतं ना, म्हणून ते तसंच तोडून साईडला ठेवलेलं. फक्त साईडची जागा हे करून घे, साफ करून घे. रानभर भरपूर झालं परत. वरच्या साईडचं फक्त उडं भाई. हा ते चिवट झाल्या ना त्या पावसामध्ये. हां पण ते मेलेलं आहे ना, ते झाडं तोडील ते मेलेला हाय पण चिवट झाले. मेलाय त्या हां काटतो सगळं काटते टाकला माझा. कुत्र आपलं कुठे राहिलं रे? रामू राहिला कुठे? सावळीत बसला असेल कुठेतरी. ऊन पण खूप लागलाय. 10:30 वाजले तरी ऊन किती आहे बघा. आज तुझं बोरसं बरोबर लागत नाही आहे. लागत नाही ना बोलसा. शाबास. रानात आलं की असे आकूर पण मिळतात. दाखव, काढून दाखव बघूया. हे आकूर ओके आहेत ना इकडे पण अजून. काढ, मिळतील तेवढे मिळतील. आवला खायचं दिसला तर पण काढायचं. ह्याच्यामध्ये जर आहे ना बिया टाकून भाजी केली तर लय भारी लागते. बिया कुठच्या? फणसाच्या बिया. दुसरा खायचं काढायचा. ओके तो शोधायचा. हे कुत्र आपलं काय करताय? अरे रामो, रामो हे बघा आतमध्ये खत टाकलं आहे आणि आमच्याकडे हे गांडूळ खत आहे. ते बघा काळं काळं दिसतंय ना ते. आता साईडने त्याला माती सरळ करून घ्यायची. दोन्ही पण कामं झाले. ते बघा काळं आहे ना, हे आमच्याकडे गांडूळ खत बोलतात. मुदात घातलं ठीक आहे. आता त्याला चांगला जोर भेटेल. आणखी गेल्या वर्षी खत टाकलं नव्हतं पण काळजी खूप मोठ्या पण झाल्यात आता.
झाडं बऱ्यापैकी चांगली झाली. हा हे घे. हे बघा आता भर पण झाली आणि खत पण घालून झालं. हे 11 वाजेपर्यंत इकडचा भाग आता संपवला आपण. आता फक्त 5-7 काजू वरच्या राहिले तर भाई करून येतं कालते. मी या इथल्या केल्या थोड्याफार. आता फक्त दुसऱ्या पलीकडे जावं लागेल, दुसऱ्या बागेमध्ये. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो जाता वेळे, दुसऱ्या बागेत जाता वेळे. रोपं अजून लहान आहेत, पण या वेळेला थोडीफार धरली. काजू पण मिळाले आपल्याला, जास्त नाही तर 10 ते 15 किलो मिळाल्या. खाण्यापुरता भरपूर झाल्या आम्हाला त्या. हे लहान झाड होतं म्हणून त्याला खत घातलं. हे खूप लहान आहे, हे त्यानं जास्त खत घातलं फक्त. हे बघा कसे आकूर शोधतोय तो. ह्या लोकांनाच माहिती आहे आकूर, आपल्याला नाही माहिती पडत आकूर. ए थांब रे, पुढे जाऊ नको. आता मित्रांनो दुपारची वेळ झाली. काय आता घरी घरी जाता वेळे हे आकूर भेटतात, ते सुद्धा घेऊन जातो. अच्छा, ती भाजी आहे. आता 11ची वेळ भरपूर वरती गेल्या. शाबाश, ठीक आहे. चल झाले. हा ते टाकायचं. चल, ह्याला बोलतात मित्रांनो आकूर. आणि आकुराची भाजी एवढी भारी होते ना, जबरदस्त भाजी होते. चला मी एकटा पुरता मस्त झाले. आज जाऊन त्याची आता भाजी बनवणार, संध्याकाळी बनवणार. आता काय दिवस जाणार, दुसऱ्या साईडला पण जायचं आहे. तरी पण नाही म्हणताना 12 वाजले तिथे. आता बघू दुसऱ्या साईडला जाऊन तिथलं काम केलं दुसऱ्या बागेत की आजच्या दिवसात होईल असा अंदाज आहे. ही आमची भाजी आहे 11ची. तुम्हाला माहिती नसेल तर हे बघून घ्या कशी असते ती.